Press the bell icon on the YouTube app and never miss another update. बोला कोण असेल? काय आहे परीक्षकांचं मत? बोला कोण असेल? सुनीत जाधव. महाराष्ट्र श्रीवर सुनीत जाधवचेच राज्य, त्यानेच ठोकला जेतेपदाचा षटकार. महाराष्ट्र श्रीवर मुंबईचा दबदबा, चारही जेतेपद मुंबईकडे. मुंबईत सांघिक विजेता, उपविजेतेपदाचा मान उपनगरला. शरीरसौष्ठवात अमला ब्रह्मचारी, तर फिजिक्स स्पोर्ट्समध्ये मंजिरी भावसा झाली मिस महाराष्ट्र. जिंकून जिंकून जिंकणार कोण? सुनीत शिवाय आहेच कोण? अखेर हेच वाक्य खरं ठरलं. मध्यरात्री 1:30च्या ठोक्याला प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या पिळदार संघर्षानंतर टिटवाळ्याच्या महागणपतीचा आशीर्वाद मुंबईकर सुनीत जाधवलाच मिळाला. 15व्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या सुनीत जाधवनेच बाजी मारली. त्याने गेल्या आठवड्यात नवी मुंबईत झालेल्या स्पर्धेतील आपल्या पराभवाची परतफेड करत सागरमाळीला नमवले. सलग 6व्यांदा महाराष्ट्र श्री जिंकण्याचा पराक्रम करत जेतेपदाचा षटकार ठोकणारा सुनीत पहिलाच शरीरसौष्ठवपटू ठरला. एवढेच नव्हे तर अन्य तिन्ही स्पर्धांमध्येही मुंबईच्याच खेळाडूंनी विजयश्री संपादली. सांघिक विजेतेपदाची माळही मुंबईच्याच गळ्यात पडली. मिस मुंबई मंजिरी भावसारने आपल्या पिळदार आणि सौंदर्याचा अनोखा मिलाप सादर करीत फिजिक्स स्पोर्ट्स प्रकारात मिस महाराष्ट्राचाही मान मिळवला. मुंबईच्याच अमला ब्रह्मचारीने महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत जबरदस्त पिळदार देहाचे प्रदर्शन घडवत मिस महाराष्ट्रावर आपले नाव कोरले. पुरुषांच्या फिजिक्स स्पोर्ट्स प्रकारातही मुंबईचाच रोहन कदम सरस ठरला. गेल्याच आठवड्यात नवी मुंबईत झालेल्या NMSA श्री स्पर्धेत ठाण्याच्या सागरमाळीने सुनीत जाधवचा पराभव करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आज सुनीतने आपल्या त्या पराभवाचा 6व्याच बदला घेतला. ठाण्याचा सागरमाळी सुनीतची महाराष्ट्र श्री जेतेपदाची मालिका खंडित करणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण महाराष्ट्र श्रीच्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियनच्या लढतीत जेव्हा सुनीत समोर सागर, अनिल बिलावा आणि महेंद्र पगडे आले तेव्हा चित्र वेगळेच दिसले. तरी जजेसने सुनीत, सागर आणि अनिलची कंपॅरिझन करून सुनीतच्याच षटकारावर शिक्कामोर्तब केले. ऐंशी किलो वजनी गटात खेळणाऱ्या अनिल बिलावाने सुनीतला जबरदस्त टक्कर दिली. पण त्याची देहयष्टी सुनीतच्या मानाने किंचितची छोटी असल्यामुळे सुनीतच सरस ठरला. दमलेल्या सागरला शेवटच्या क्षणी आपल्या पोझेसही होल्ड करता आल्या नाहीत. याचाच फायदा सुनीलच्या पथ्यावर पडला. महाराष्ट्र श्री जिंकण्याचे ध्येय बाळगणाऱ्या सागरला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. तर अनिल बिलावा सर्वोत्कृष्ट प्रगतिकारक खेळाडू ठरला. एकंदरीत यंदाची महाराष्ट्र श्री मुंबई आणि सुनीत जाधवसाठी संस्मरणीय अशीच ठरली. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.